संगीता ढोले किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. उन्हाळ्याचे दिवस सध्या सुरू आहेत आणि उन्हाळ्याचे दिवस म्हटलं की कैरीचे लोणचे हे आलेच. कैरीच्या लोणच्याचे आपण वेगवेगळे प्रकार बनवत असतो. आज आपण कैरीपासून साखर आंबा कसा बनवतात ते आपण पाहणार आहे. तसेच ते मुलांनाही खूप आवडतात. जामच्या ऐवजी मुलं हे साखर आंबा खाण्याला पसंती देतात. तसेच साखर आंबा बनवताना वेगवेगळे आपण टिप्स वापरून साखर आंबा बनवणार आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात. मी हे साखर आंबा बनवण्यासाठी 5 कैऱ्या स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपण हे स्वच्छ एका कपड्याने साफ करून घेणार आहे, जेणेकरून त्याला पाण्याचा कुठलाही अंश राहणार नाही व ते आपण किसणीने कैरीवरचे पूर्ण साल आपण व्यवस्थित अशी काढून घेतली आहे. त्याचप्रमाणे सगळ्या आंब्यावरची साल आपण काढून घेऊन किस पडताना व्यवस्थित असा पडला पाहिजे आणि किस पण आपला हा लांब लांब पडले. आता बघा आपण किस हा कसा आपला एकदम छान आणि लांब लांब पडलेला आहे. आंब्यांचा किस या अशाच पद्धतीने पूर्ण आंब्यांचा किस आपण काढून घेऊ. या पद्धतीने आपण सगळे आंबे किसून घेतलेले आहेत. आता आपण ही कढई गॅसवर ठेवलेली आहे. आता ही गरम झाल्याच्या नंतर आपण ह्याच्यामध्ये एक दोन चम्मच असं तूप टाकून घेणार आहे. 2 चम्मच तूप टाकलेलं कढईमध्ये टाकलं. यामध्ये आपण थोडंसं आपण मसाला टाकला तर चवीला सुद्धा आपला साखर आंबा खूप असा छान लागेल. त्यासाठी आपण ह्याच्यामध्ये 2-4 लवंगा आणि दालचिनी टाकून घेतली. लवंगा आणि दालचिनीला थोडंसं आपण असं हलक्या हाताने किंचितसं आपण तुपामध्ये थोडंसं परतून घेतलं. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पूर्ण आपण केलेला हा आंब्याचा किस ह्याच्यामध्ये आपण तुपामध्ये व्यवस्थित आपण ह्याला परतून घेणार आहे. थोडंसं हलवताना आपण ह्याला खालीवर थोडंसं तुपामध्ये व्यवस्थित असं थोडंसं परतून घेतलं. या वाटीने आपला हा किस 3 वाट्या होता, तर त्याच्या अर्धा आपण साखर घेणार आहे. तर आपण साखर ह्या वाटीने 1.5 वाटी घेऊया. आता हे 1.5 वाटी साखर आपण टाकलेली आहे. याच्यामुळं आपल्याला जर जास्त गोड पाहिजे असेल तर आपण ह्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण वाढवू शकता. आता आपण ह्याला व्यवस्थित असं हलवत राहायचं आहे. मंद आचेवर आपण ह्याला थोडंसं आपला केस शिजवून घ्यायचा आहे पाकेमध्ये. हे बघा पाक याच्यामध्ये साखर टाकल्यामुळे खूप जास्त झालेला आहे. आता आपल्याला ह्याला पूर्ण असं एकदम ड्राय पण करायचं नाहीये. व्यवस्थित आपला केस होईल तोपर्यंत आपण ह्याला थोडंसं मंद आचेवर शिजवून घेणार आहे. आता आपण याच्यामध्ये थोडंसं अगदी थोडंसं इलायचीचं पावडर टाकून घेऊया. ह्या इलायचीचे पावडर आपण टाकल्यामुळं ह्याला छान असा सुगंध येतो. आता हा आपला साखर आंबा एकदम तयार झालेलाच आहे. अजून थोडं ह्याला 5 मिनिट लागेल. साखर आंबा तयार कसा झालाय हे आपल्याला समजण्यासाठी आणि तो शिजून तयार झालाय काय व्यवस्थित ह्याच्यासाठी आपल्याला ह्याच्यावर हे बघा एकदम अशी चमक आलेली आहे. दिसते तुम्हाला एकदम अशी शायनिंग आलेली आहे. आणि हा आंबा पण बघा याच्यामध्ये असं कुठं कच्चा राहिला आहे किंवा काही राहिलेला आहे असं दिसत नाहीये. आता हा साखर आंबा आपला तयार झालेला आहे. बघा ह्याच्यावर कशी शायनिंग आलेली आहे. आणि ह्याच्यापेक्षा जर तुम्हाला अजून थोडासा गाढा करायचा असेल तर आपण ह्याला थोडं 5 मिनिट याच्यावर आपण गॅसवर राहू द्यायचं आहे, जेणेकरून हा थोडासा घट्ट होईल. पण हे मला असा थोडासा असा जरा पतला असलेलाच आवडतो. कारण का तर हे थंड झाल्याच्या नंतर पुन्हा असा घट्ट होणारच आहे. आपला हा साखर आंबा आता बनवून तयार झालेला आहे. हा मुलांना जाम किंवा सॉसच्या ऐवजी खायला दिला तरीही चालेल. तसेच तो जाम आणि सॉसपेक्षा पौष्टिक आहे. तसेच मुलंसुद्धा ह्याला आवडीने खातात. हे मुलांना खूप आवडतो आणि हा बघा दिसायला सुद्धा किती छान दिसत आहे. साखर आंबा हा मुलं
पोळीसोबत सुद्धा आवडीने खातात. साखर आंबा बनवून तयार झालेला आहे. असं छान दिसते. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपी सोबत. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.